मित्रांनो नमस्कार. आजची माहिती राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे आणि यामध्ये केवायसी बाबत एक मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीत आलं आहे किंवा पुढील यादीत येणार आहे त्यांनी ही माहिती नक्की ऐका. आतापर्यंत अनेकांना वाटत होतं की मोबाईलवर OTP आणि घर बसल्या केवायसी पूर्ण होईल, पण आता तसं होणार नाही. आता कर्जमाफीची केवायसी फक्त बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे. म्हणजे स्वतः जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन आधार पडताळणी करावी लागणार आहे. मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त यादीत नाव आलं म्हणजे लगेच कर्जमाफी मिळाली असे समजू नका. कारण यादीत नाव आल्यानंतर सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजे केवायसी. केवायसी पूर्ण झाल्याशिवाय पुढची प्रक्रिया पूर्ण होत नाही. आता हा नवीन नियम काय आहे ते समजून घेऊया. शासनाने केवायसी प्रक्रियेत बदल केला असून आता OTP द्वारे केवायसी करण्याचा पर्याय ठेवलेला नाही. फक्त बायोमेट्रिक द्वारेच केवायसी केली जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला स्वतः उपस्थित राहून अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. आता केवायसी कुठे करायची, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जावे लागेल. सोबत आधार कार्ड आणि फार्मर ID असेल तर ते घेऊन जा आणि त्या ठिकाणी बँकेची माहितीही विचारली जाऊ शकते. CSC सेंटरमध्ये गेल्यानंतर ऑपरेटर तुमचा आधार क्रमांक किंवा फार्मर ID टाकेल. त्यानंतर त्या स्क्रीनवर तुमची संपूर्ण माहिती दिसेल. त्यामध्ये तुमचं कर्ज, बँकेचे नाव, जमिनीची माहिती आणि इतर तपशील असू शकतात. ही माहिती नीट तपासा. जर सर्व माहिती बरोबर असेल तर बायोमेट्रिक मशीनवर अंगठा ठेवून केवायसी पूर्ण करा. पण जर माहिती चुकीची दिसत असेल, जसं की कर्जाची रक्कम चुकीची आहे, जमिनीची माहिती चुकी आहे किंवा इतर काही चूक दिसत असेल तर घाईघाईने केवायसी करू नका. आधी आक्षेप नोंदवा. संबंधित अधिकारी माहितीची पडताळणी करून दुरुस्ती करतील. त्यानंतर पुढची प्रक्रिया करा. आता सर्वात मोठा प्रश्न, पैसे कधी मिळणार? मित्रांनो, केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून पुढील प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांचे कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. त्यामुळे वेळेत केवायसी करणं खूप महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, आपल्या गावात अनेक वयोवृद्ध शेतकरी आहेत. त्यांचे अंगठ्याचे ठसे मशीनवर जुळत नाही. अशा परिस्थितीत स्थानिक सेवा केंद्र किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून पुढील पर्यायाची माहिती घ्या. शासनाकडून याबाबत नवीन सूचना आल्या तर त्याची माहिती आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवर देऊ. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये लिहा आणि अशाच सरकारी योजना, GR, कर्जमाफी आणि शेतकरी अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी लखन पाटील ऑफिशियल या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.